दिप्या, चल खेळायला नाही? नाही रे विजय, मला नाही जमणार. का रे, का नाही जमणार? अरे मला शेतात जायचं, आईला मदत कराय. अरे काय शेतावर, हे वय काय शेतावर जायचंय? ए विजय, मला पण ते समजतंय रे, पण काय करणार. देवानेच या वयात माझ्या समोर संकटाचा डोंगर उभा केलाय, पण मी तो पार करणार. चल विजय, आपण भेटू सकाळी, आई माझी वाट बघत असेल. ठीक आहे दिप्या, भेटू उद्या. हे तू आई रडतेस का? नाही रे रडत मी. तुला घरी बटर ठेवला तर तू खाल्लंस का? हे आई, ते बटर बिटर सोड, तू रडतेस का? अरे रडू नको तर काय करू. सोन्यासारखा संसार होता आपला, पण देवाला बघावला नाही रे. 10 वर्ष झाली या गोष्टीला. तुझा जन्म झाला आणि बाप मला सोडून गेला. तेव्हापासून हा संसार मी करते. आज गेली 2 वर्ष या संसाराला तुझा हात लागलाय रे. तुझी मदत लागली मला. खरंच माझ्या पोराला चांगलं आयुष्य लाभू दे देवा. एवढं तरी माझ्या नशिबी चांगलं सुख दे. या आई, आता रडायचं नाही, मी आहे ना. हो रे लेका, तू आहेसच. पण ही एवढी शेती झाले, नांगर डोंगर कुठनं आणायचा? कशी काय एवढी लावणी करायची सांग मला. या आई, आपण नांगर विकत घेऊ, माणसं विकत घेऊ, लावणी करू. अरे लेका, नांगर विकत घ्यायला, माणसं विकत घ्यायला आपल्याकडे पैसा तरी हाय का? या आई, आपल्याकडे पैसा नाही ना, पण आपल्याकडे बैल आहेत ना, मी नांगर धरील. अरे लेका, तुझं हे वय आहेत का नांगर धरायचं? या आई, तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा, मी जिगर करून दाखवील. अरे लेका, तुझं हे बोल ऐकून खरंच माझं मन भरून आलं रे. असं वाटतंय नवरा गेला पण माझा मुलगा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय रे. खंबीरपणे उभा राहिला. अरे लेका, कुठून एवढे बोल आले रे तुला? माझा नवरा मला सोडून गेला याचं दुःख नाही वाटत रे आता मला.
दुःख नाही वाटत. खूप समाधान आहे रे मला, खूप समाधान आहे. ए आई, आता रडायचं नाही. आलेल्या संकटांना समोर जाऊन लढायचं. मी पण शेतकऱ्याचा पोर आहे. माझ्यात जिगर आहे, जिगर. चल उद्यापासून लावणीला सुरुवात करू. हो रे लेका, उद्यापासून चालू करू आपण.